दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली ही माळेगाव यात्रा आहे। या माळेगाव यात्रेची रंगत आता राजकीय नेत्यांच्या घोड्यांच्या प्रदर्शनामुळे वाढलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांचे जे घोड्यांचे जे प्रदर्शन आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आमदार रमेश अप्पा कराड लातूर ग्रामीण मतदारसंघाचे हे स्टॉल आहे। या ठिकाणी त्यांच्या जवळपास एकूण 7 घोडे आहेत। या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेला आहे। यात्रेसाठी येणारे मंदिरासाठी येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी हे घोड्यांचे जे स्टॉल आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या यात्रेची रंगत वाढत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे राजकीय नेत्यांचे जे घोडे आहेत या ठिकाणी आहेत। रमेश अप्पा कराड असतील, त्यानंतर आमदार हेमंत पाटील असतील, धनंजय मुंडे असतील किंवा मग धीरज देशमुख असतील, या राजकीय नेत्यांचे जे घोडे आहेत त्यांच्या रावट्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि घोडे पाहण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी सुद्धा होत आहे। रमेश अप्पा कराड यांची रावटी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे, रावटी लावण्यात आलेली आहे घोड्यांची। आपल्यासोबत त्यांचे केअरटेकर आहेत। दादा काय सांगाल, किती घोडे आहेत? 7 घोडे आहेत। 7 घोडे। बरं, किती वर्षापासून आपण इथं प्रदर्शनासाठी येत आहेत? तर म्हणजे आपणच्या आजोबापासून परंपरा आहे। दादाराव कराड म्हणजे 100 वर्षापासून कमीत कमी। त्यांचे वडील, त्यांच्यानंतर आप्पा, असं एक आजपर्यंत 100 वर्ष आहे परंपरा चालू, 100 वर्षापासून। ही घोडे आता ही प्रदर्शनासाठी आहेत का विक्रीसाठी सुद्धा? फक्त विकण्यासाठी नाही, फक्त यात्रेला येणार। अगर प्रदर्शन नाही, रेस नाही, फक्त यात्रा करायची, येऊन बसणे, असं आहे। काय कसा रिस्पॉन्स मिळतोय? लोक येत आहेत पूर्वीसारखं का म्हणजे कमी झाले आवड लोकांची प्राण्याबद्दलची, घोड्याबद्दलची? थोडं थंड आहे जत्रा, तेवढे जोरात नाही, गर्दी कमी आहे यावर्षी। बाकी हे जे आहे ते चालूच आहे। हौशे गौशे आणि नवशांची ही यात्रा असलेली माळेगाव यात्रा आहे। आता या यात्रेची रंगत राजकीय नेत्यांच्या घोड्यामुळे वाढलेली आहे। या ठिकाणी जे मंदिरासाठी दर्शनासाठी जे भाविक येत आहेत ते घोडे पाहण्यासाठी, घोड्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, माळेगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।